लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत निकषांमुळे अपात्र जे ठरले त्या महिलांना पैशांसाठी नवी शक्कल लढवली आहे। अपात्र बहिणींनी आता इतर सरकारी योजनांकडे मोर्चा वळवलाय। वय 65 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या आणि एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचा लाभ बंद झालाय। तर आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आता लाडक्या बहिणींनी वेगळीच शक्कल लढवली आहे, वेगळ्या योजनांकडे त्यांनी धाव घेतली आहे। श्रद्धा, नक्की जवळपास 81 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 66 वर्षावरील ज्या ज्येष्ठ लाडक्या बहिणी आहेत त्यांनी आपला सगळा मोर्चा आता इतर सरकारी योजनांकडे वळवलेला आहे। जसं की संजय गांधी निराधार योजना आहे, त्याच्यासाठी अर्ज करतायत। त्यातच दिव्यांग लाभार्थीसाठी सुद्धा 50,000ची उत्पन्नाची अट आहे, त्यासाठी सुद्धा त्यांनी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे। या सगळ्या योजनांमध्ये सुद्धा जवळपास 1,500ची रक्कम मिळते महिन्याला। यासाठी त्यांना लाडकी योजनेत अपात्र झाल्याचे एनओसी घेत आहेत, त्याच्यासाठी कार्यालयात जाऊन एनओसी प्रमाणपत्र घेण्याची जी ओढ आहे ती जास्त गर्दी होऊ लागलेली आहे। त्यासाठी लाडके बहिणींनी ही नवीन शक्कल लढवलेली आहे। ती एनओसी प्रमाणपत्र लाडकी योजनेतून बाद झाल्याचं घ्यायचं, अपात्रतेचं घ्यायचं आणि ज्या इतर योजना आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी आता अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। संजय निराधार योजना असतील, संजय गांधी किंवा दिव्यांग योजना, या सगळ्या योजनातून लाभ कसा मिळवता येईल यासाठी ही धडपड सुरू जाते आणि ही नवीन वेगळीच शक्कल लढवली असल्याची माहिती समोर येते। नक्कीच शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर लाडक्या बहिणींना आता लाभ सोडवत नाहीये, त्यांनी इतर योजनांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे, तिथेही अर्ज भरायला सुरुवात केली आहे। जवळपास 81 लाख महिला लाडक्या बहिणी म्हणून अपात्र ठरल्या होत्या, त्यानंतर त्यांनी नवीन योजनांकडे धाव घेतली आहे।